शेठ महेंद्र कवळे बोले 2 दिवसात आम्हाला निकाल लागेल पालकमंत्री होईल, काळजी करू नको. म्हणून तर आज आलो ना शुभेच्छा द्यायला. तर झालं नसतं आलो नसतो. होईल, आता काळजी करू नका. 15 ऑगस्टचा मान आपल्यालाच शेठ NHAI बद्दल काल आपली बाईट पाहिली, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की एक लेन जी आहे बायपासची ती लवकरच चालू होईल. गणपतीला परंतु आपण जर पाहिलं तर दुसरीकडे सर्व्हिस रोड जे असतील त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लोणेरेमध्ये, नागोठणेमध्ये, कोलाडमध्ये आपल्याला खड्डे पडलेले पाहायला भेटतात. ते पण बुजवले जातील. परवा त्याच चर्चेमध्ये आमची मिटिंग झाली. आत्ता पण मी लोणेऱ्याचा वरचा ब्रिज पाहून आलो. पत्रकार बांधव होते. आता हे काही लोक आहेत ते इथं दोघं तिघे जर त्यांना विचारा, आणि जे खड्डे आणि जे काय ते सुरळीत केले जातील. आणि एक लेन बायपासची याची माणगावची, इंदापूरची नाही माणगावची, हे आम्ही एक लेन सुरू करायच्या प्रयत्नात आहोत. तसा आटोकाट प्रयत्न चालू आहे. आता ह्या 2-3 दिवसात 3 दिवसाचा ब्लॉक दिलेला आहे की सकाळचा काही 2-3 तासाचा. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरचे काही गर्डर बसून मिळाले तर आम्ही एक लाईन चालू करतो, म्हणजे आपल्याला बरं पडेल. आपण जर पाहिलं तर या विभागामध्ये ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. ॲम्ब्युलन्स आली ही चांगलीच गोष्ट आहे, पण ग्रामीण रुग्णालयाचा विचार केला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा विचार ह्याच्यामध्ये थोडं होणं कठीण आहे. अजून थोडासा अवधी आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. भविष्यामध्ये आम्ही ग्रामीण रुग्णालयाचा पण विचार करू. कारण MIDC वाढते, दिल्ली मुंबई कॉरिडॉर येतो. या सगळ्या बाबीचा विचार केला तर तुमची जी काही मागणी आहे ती रास्त आहे आणि तो विचार केला जाईल. चला शेठ महेंद्र कवळे बोले 2 दिवसात आम्हाला निकाल लागेल पालकमंत्री होईल, काळजी करू नको. म्हणून तर आज आलो ना शुभेच्छा द्यायला. तर झालं नसतं आलो नसतो. होईल, आता काळजी करू नका. 15 ऑगस्टचा मान आपल्यालाच शेठ हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.